सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, चोरीचा छडा लावा अन्यथा आरोग्यमंत्र्यांकडे करणार तक्रार. राज्य प्रवक्ते संतोष पाटील. हत्यारबंद महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एक वेळ 20 जणांची टीम, आवारातच पोलीस चौकी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्यादेखत नाकावर टेचून चाणक्य चोरट्याने कॉपर पाईपची चोरी केली. परंतु हे कोणाला न पटण्यासारखं आहे. गेल्या 2 महिन्याखाली सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील एसी व आयसीयूला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची चोरी झाली आहे. जवळजवळ बाजारभावाप्रमाणे 8 ते 10 लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील माहिती असणाऱ्या चाणाक्ष चोरट्याने हॉस्पिटलच्या प्रशासनाला व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केली आहे, अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे. 2 महिन्यापासून याचा छडा लागला नाही म्हणून आम्ही आज पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल येथील अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेलो होतो. परंतु अधिष्ठाता हजर नसल्यामुळे त्याचे सहाय्यक उप अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रातील सरकार स्थापन नव्हते अशा काळात संधी साधून काही चाणाक्ष चोरट्याने अत्यंत महागडी असणारी कॉपरची पाईप चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड असताना, हॉस्पिटलच्या आतमध्ये पोलीस चौकी असताना कॉपर पाईप चोरीला जाते हे आश्चर्यकारक आहे. व सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंतीला काही भगदाडे आहेत. त्या भगदाडातून पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्याने चोरी केली असावी अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी उपअधिष्ठांना दिली. यावेळेला माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की येत्या महिनाभरात याचा छडा नाही लागला तर राज्याचे आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण, मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी ज्या वेळेला चोरी झाली त्यावेळेचे पोलीस, MSFचे कर्मचारी, त्या ठिकाणी असणारे प्रशासन याला जबाबदार धरले जाईल अशी माहिती निवेदनात दिली आहे. यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, मनोज कांबळे, MK कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, प्रथमेश शेटे, सुलेमान पटेल, अनुराधा शेटे, प्रताप पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेला सर्वांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही अधिष्ठाता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. या निवेदनात म्हटले आहे की मागील 1 महिना ते 1.5 महिन्याखाली या सिव्हिल हॉस्पिटलमधून या अतिमहत्त्वाच्या ICU विभागाच्या ज्या ऑक्सिजन सप्लाय करतात त्या पाईपा म्हणजे सगळ्यात महागडी वस्तू असणारी कॉपर पाईपा या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी घेतात याचा जाब विचारण्यासाठी डीन लावलोय. गेले 1 महिन्यापासून चोरी होऊन सुद्धा अजूनपर्यंत या ठिकाणी आरोपी पकडले नाहीत म्हणून आम्ही परत जाब विचारण्यासाठी गेलो होतो. परंतु काही लोकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं कळतंय की ही चोरी सापडणारच नाही, कारण चोरी वस्तू इथल्या आहेत आणि चोरी करणारी इथले आहेत. कारण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व CC कॅमेरा असताना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी बल कमीत कमी 14 ते 15 लोक या ठिकाणी असताना विशेष म्हणजे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी आहे, CC कॅमेरे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी 15-20 असताना सुद्धा दिवसा ढवळ्या या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी होती आहे. हे निर्लज्जपणाचे हे असणारे अधिकारी आणि आम्हाला केळसवानं वाटतं की या गोरगरिबांचे जेणेकरून 1000 पेशंटचे रजिस्ट्रेशन ह्या दिवसा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमधून कॉपरच्या अतिमहत्त्वाच्या पाईपा चोरीला जातात आणि त्या पाईपा चोरी आम्ही ह्या डीनला सांगितलं. आज डीन नव्हते पण जे त्यांचे दुसरे अधिकारी त्यांना भेटलो आणि ते निवेदन सांगितले की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जसं नाणीला पोळा आणि दरवाजा उघडा म्हणजे 2 गेट आहेत, पोलीस अधिकारी समोर असतात, कर्मचारी अधिकारी पुढे असतात. हे असताना मागच्या बाजूनं बोगदे पाडलेत, भिंती पाडल्या, त्या भिंतीतून त्या वस्तू सिव्हिल हॉस्पिटलच्या भंगार किंवा अतिमहत्त्वाच्या वस्तू त्या ठिकाणी बाहेरून चोरीला जातात. म्हणजे सिव्हिल प्रशासनाला माहिती असते की या ठिकाणी ही चोरी कुठून होती आहे, काय होती आहे, कोण असते, या संदर्भात माहिती असताना सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता दखल घेतली जात नाही. महाराष्ट्र शासनाकडून यांना करोड रुपयाचा महिन्याला पगार दिला जातो. या हॉस्पिटल साधन सामुग्री पैसे खर्च केले जातात. हे पैसे खर्च गोरगरीब लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या वस्तू किंवा सेवा दिली जाते. परंतु या सेवा वस्तू या ठिकाणी चोरीला जातात. दिवसाढवळ्या बाहेरच्या लोक येत नाही चोरीला, कारण ही इथले लोकांना माहिती असते की वस्तू कुठे ठेवल्यात, काय ठेवल्यात. एवढं सुरक्षा बल असताना, पोलीस चौकी असताना, CC कॅमेरा असताना चोरी होतात. म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले. निवेदनात सांगितले की 15 दिवसात जर तुम्ही नाही
या चोरी सापडली तर या ठिकाणी आरोग्यमंत्री यांना निवेदन दिले जाईल। जर त्यांच्यात जर नाही झालं तर या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही उपोषणाला बसू, परंतु हे प्रकरण जोपर्यंत तडीस येत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिच्छा सोडणार नाही असं अधिष्ठानाने सांगितलेलं आहे।